स्टार्ट. परिच्छेद. बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता, ना कसली काळजी. मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा. पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नल जवळ काही वस्तू विकणारे मुले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते? कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत आहे. हेच ते बालकामगार. 12 जून बालकामगार विरोधी दिन, त्याविषयी थोडंसं. परिच्छेद. 14 वर्षाखालील जी मुले स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी रोजगार कमवितात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जाऊन शिकायचे, खेळायचे, बागडायचे, त्या वयात हातात झाडू घेऊन साफसफाई करायची, भांडी कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे, अशी अनेक कामे करावी लागतात. एकीकडे बोट ठेवलं ती वस्तू विकत घेऊन देणारी हौशी मॉम डॅड, तर दुसरीकडे कामावर पाठविणारी नाईलाज मायबाप. समाजातील हे चित्र कसे बदलेल आणि कोण बदलणार, हा समाजापुढे गहन प्रश्नच आहे. 12 जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने जिल्हा स्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात 2004 पासून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत 9 ते 14 वयोगटातील धोकादायक व्यवसायामध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात येते. प्रकल्पाचा मुख्य उद्देश बालकामगारांचा त्यांच्या कामापासून परावृत्त करून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांच्या पालकांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. परिच्छेद. अमरावती जिल्ह्यात सध्या एकूण 37 विशेष प्रशिक्षण केंद्र विविध वस्त्यांमध्ये कार्यान्वित आहेत. प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनात साधारणतः 150 कर्मचारी काम करीत आहे. या प्रकल्पाअंतर्गत बालकामगारांना विविध कौशल्य विकास योजनांचा लाभ मिळवून देण्यात येतो. बालकामगारांना अनौपचारिक शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील कौशल्य व कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध ट्रेडचे व्यवसायपूर्ण प्रशिक्षण देण्यात येते. तसेच प्रकल्पाचे कार्य व बालकामगार प्रथेविषयी जनमानसात जनजागृती करण्यात येते. प्रत्येक बालकामगाराला दरमहा 150 रुपये विद्यावेतन देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी मित्र अभ्यासक्रमाचा विशेष प्रशिक्षण केंद्रात
अवलंब करण्यात येतो. शालेय पोषण आहार, पाठ्यपुस्तके आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. बालकामगारांना त्यांच्या आवडीनुसार तसेच त्यांच्यातील कौशल्यास अनुरूप असे व्यवसाय पूर्ण प्रशिक्षण देण्यात येते. बालकामगारांना विविधांगी उपक्रमातून शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात येते. तसेच जीवन कौशल्य राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पामार्फत बालकामगारांना जीवन कौशल्य विषयाचा प्रभावी संवाद कौशल्य, स्वतःची जाणीव, प्रभावी नेतृत्व, निर्णय क्षमता, ध्येय निश्चिती, भावनिक समायोजन, कल्पकता, निरीक्षण, निरोगी जीवन यासारख्या विविध विषयांच्या माध्यमातून भावी आयुष्यात सुजाण नागरिक घडविण्याचे प्रयत्न केले जातात. परिच्छेद नुसते कायदे करून बालकामगारांचा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. विरोधी जनमत तयार होऊनही ही प्रथा पूर्णपणे बंद होईल असेही म्हणता येणार नाही. लहान मुलांच्या हातातले काम काढून घेण्याने मोठ्यांना ते काम दिले जाईल हे म्हणणे बालिश पातळीवरचे आहे. दारिद्र्य, बेकारी, अज्ञान, रोगराई, झोपडपट्ट्यांची वाढ, शिक्षण सुविधांचा अभाव, कामगार भांडवलदार संघर्ष, जीवनविषयक भोगवृत्तीची चंगळवादी वृत्तीची वाढ, संस्कृतीचा अभाव इत्यादी अनेक सामाजिक प्रश्नांचा बालकामगारांच्या प्रश्नाशी गुंतागुंतीचा संबंध आहे. मात्र बालकामगारांचा प्रश्न काही प्रमाणात जरी सोडविता आला तरी इतर सामाजिक प्रश्नांचा गुंता तेवढ्या प्रमाणात कमी तापदायक होऊ शकतो. बिगर धोकादायक उद्योगात काम करणारे हे बालकामगार शिक्षणाकडे, खेळांकडे, कलाकडे वळविता आले तर त्यांचे बाल्य त्या प्रमाणात त्यांना अनुभवायला मिळेल आणि त्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढ निकोप होणे शक्य होईल. पण त्यासाठी केवळ त्यांचे कामाचे तास मर्यादित होऊन प्रश्न सुटणार नाही, तर त्यांचा मोकळा वेळ सुसंस्कारित करण्यासाठी समाजातील सेवाभावी संस्थांनी पुढे सरसावले पाहिजे. बालकामगार समस्या ही सामाजिक समस्येचा एक घटक आहे. 12 ते 14 वर्षाखालच्या मुलांना घरखर्च चालविण्यासाठी शरीरकष्ट करून अर्थार्जन करावे लागणे ही त्यांच्यावर अन्याय करणारी गोष्ट आहे. मोठेपणी शरीर कष्टावर अर्थार्जन करणे वेगळे. समाजातील आर्थिक दृष्टीने दुर्बळ असलेल्या वर्गातील मुलांची ही समस्या समाजाचे असंतुलन व्यक्त करणारी आहे. यातून जगाबद्दलचा कडवट दृष्टिकोन निर्माण झालेले नागरिक घडतात व समाजाचे स्वास्थ्य धोक्यात येते. म्हणून एक प्रकारे बालकामगार समस्या ही समाज स्वास्थ्य बिघडवणारी समस्या आहे. ही समस्या नवीन नाही. शहरीकरण व वाढती कारखानदारी यामुळे कमी वेतनात बालकामगार उपलब्ध असल्याने ही समस्या आटोक्यात आणणे कठीण झाले आहे. स्टॉप.